हातामध्ये ओरिजिनल हत्यार आहे. नाद करते राम राम मंडळी मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की गोपाळपूर गावामध्ये कशा पद्धतीने दिवाळी साजरी केली. आज एकदमच मित्रांनो हर्षोल्लासानं सगळीकडे फटाक्यांचं वातावरण होतं आणि अशामध्ये एकदम जबरदस्त पद्धतीचे तेर खेळून जबरदस्त तोफ आणि खूप सारे फटाके आपण गावामध्ये वाजताना पाहत होतो. सगळीकडे मित्रांनो सगळा फटाक्यांचा उत्साह, लहान मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता आणि आमचा पण ऑगस्ट त्या ठिकाणी एन्जॉय करत होता दिवाळीच्या फटाक्यांचा. त्यानंतर मित्रांनो आमचे प्रदीपराव लहान मूल बनल्यासारखं खटाखट त्या ठिकाणी वाजवत होते. त्यासोबतच उतरेश्वर भाऊ पण त्या ठिकाणी एक फुरनाळं पेटवत होते. 4 वेळेस फुरनाळं पेटवलं पण फुरनाळं काय पेटत नव्हतं. पण लास्टला फायनली 5वं फुरनाळं 4 फुरनाळे फेल गेल्याच्या नंतर चेतलं. त्यानंतर मित्रांनो लेकरं एकदमच आनंदी झाले. मग आमचे बाप्पा घेऊन आले मित्रांनो खूप सारं पद्धतीचे फटाके आणि आमच्या वडिलांना उतरेश्वर घेऊन गेला शेतामध्ये. मित्रांनो आपण लावले दिवे, पंती आणि त्यानंतर लेकरं सुद्धा त्या ठिकाणी फटाके वाजवण्याचा आनंद घेत होते. मग मित्रांनो आपण त्या ठिकाणी अजय भाऊंचा तोफ वाजवण्याचा कार्यक्रम पाहिला. एकदमच जबरदस्त पद्धतीची तोफ. त्यानंतर अजय भाऊ लक्ष्मी बॉम्ब घेऊन आले. गावामध्ये एक आमच्या हल्या आहे, तो हल्या मित्रांनो गावाकडून आपल्या घरापासून चाललेला होता. त्याला त्या ठिकाणी आपण थोडंसं करंजी आणि पोळी चारली. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक फुरनाळं आमच्या ओमच्या अंगाकडे आलेलं होतं पळत आणि त्या ठिकाणी खूप सारे पाऊस लावण्यात आले. आमचं घर पण एकदम चकाचक दिसत होतं. त्याच्यानंतर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कुबोटा ट्रॅक्टरचं एक चकचकीत पद्धतीचं दर्शन घडलं आणि पावसासोबतच मित्रांनो दिवाळीच्या खूप साऱ्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गावातील जे काही अस्सल निसर्ग सौंदर्य आहे त्याच्यासोबतच खेडेगावात घडणाऱ्या काही ज्या महत्त्वाच्या आणि चांगल्या पद्धतीच्या घडामोडी किस्से आहेत हे तुम्हाला आपल्या या ब्लॉगमधून नेहमीच दिसत राहतील. त्याच्यामुळं आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला पण या पद्धतीचा एन्जॉय पाहता येईल. तर मित्रांनो या ठिकाणी आता जवळपास फटाके सगळ्यांचेच संपत आलेले आहेत आणि जे काही फुरनाळे वगैरे वाजवायची सिस्टम होती ती पण आता आपलं हळूहळू मध्यरात्र होत चालले आहे आणि संपत आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो मग आपण पण म्हटलं चला थोडंसं एक तोफ वगैरे वाजवूयात. तर आमच्या मित्रांना त्या ठिकाणी 30 आवाजी त्यांच्या दारासमोर तोफ लावलेली होती. त्यानंतर मग मित्रांनो तुम्हाला तो सीन पण आपण दाखवलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण आलो तर मंदिरासमोर मित्रांनो कुणीतरी चांगला जबरदस्त पद्धतीचा एक फटाका लावला होता. मग म्हणलं मित्रांनो तुम्हाला आपलं जरा हिरोसारखी एंट्री दाखवूयात. मग मित्रांनो आपण आपलं जे घर सजवलेलं होतं आपली एंट्री झाली त्या ठिकाणी. मित्रांनो तुम्हाला पाहून खूप छान वाटला असेल हा व्हिडिओ आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. धन्यवाद.